अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे केवळ एक सण नव्हे, तर तो प्रत्येक मराठी मनाच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा महोत्सव होय. शून्यातून स्वराज्याची भव्य इमारत उभारणाऱ्या या युगपुरुषाच्या जयंतीनिमित्त शेंडूर गावामध्ये संयुक्त शिवजयंती लोकोत्सव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाला. शिवजयंतीचं औचित्य साधून शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्याते कुमार खिरुगडे यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक आणि जाज्वल्य भाषणातून तरुणाईसमोर मोलाचा संदेश ठेवला. आपल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केलं की गडकिल्ले हे केवळ पर्यटन स्थळे नसून ती आपल्या पूर्वजांची जिवंत समाधी आहेत. या पवित्र स्थळांवर आरडाओरडा, विकृत घोषणाबाजी किंवा उन्मत्त वर्तन करणे हे इतिहासाचा आणि बलिदानाचा अपमान आहे. घोषणा द्यायच्या असतील तर हर हर महादेव आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषांनी द्या, परंतु गडकिल्ल्यांचं पावित्र्य अबाधित ठेवा, असं त्यांनी ठाम आवाहन तरुणांना केलं. हा भव्य सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावातील असंख्य नागरिकांनी सढळ हस्ते आर्थिक आणि स्वयंसेवी योगदान दिलं. संयुक्त शिवजयंती लोकोत्सव समितीच्या वतीनं सर्व दात्यांचं, स्वयंसेवकांचं आणि उपस्थित नागरिकांचं मनपूर्वक आभार मानण्यात आले. शेवटी शिवजयंती साजरी करताना उन्माद नव्हे तर विवेक जागवा, घोषणाबाजी नव्हे तर शिवविचारांची कास धरा, हा संदेश देत व्याख्यानाचा समारोप करण्यात आला.